8 मार्च या सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहानिमित्त आज येथे जमलेल्या आपल्या विभागातील नूतन जिल्हा परिषद सदस्या सौ मयुरी मागल मॅडम व तसेच या ठिकाणी जमलेल्या सर्व या गावातील महिला बंधू भगिनी व तसेच इथे जमलेले सर्व बालगोपाळ. जागतिक महिला दिनानिमित्त जर पाहिलं गेलं तर 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा आंतरराष्ट्रीय महिला दिन यासाठी साजरा केला जातो महिलांमध्ये असलेले सक्षमीकरण त्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जर पाहिलं गेलं असेल तर त्यांच्या जगाने दिलेला जो उद्धार आहे तो उद्धार घडून आणण्यासाठी महिलांना सुद्धा पुरुषाबरोबर समानीकरण राजकीय असेल, सामाजिक असेल, भावनिक असेल कोणत्याही दृष्टिकोनातून समान काम आणि समता आणण्यासाठी म्हणून हा सर्वांचा सन्मान केला जातोय. म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर पहिली शाळा घरातली कुठली असते तर पहिली शाळा असते आणि त्या घरामध्ये पहिली शिक्षक कोण असते तर ती आई म्हणजे महिला असते. महिलेचा उद्धार म्हणजे आईचा उद्धार सहयोग हा प्रत्येक बाबतीत मिळावा म्हणून काही गोष्टीसाठी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने शिक्षण विभागाच्या वतीने आरोग्य विभागाच्या वतीने विभागाच्या वतीने काही उपक्रम ठरवून दिलेले आहेत. या सप्ताहानिमित्त या सप्ताहाच्या माध्यमातून जर पाहिले गेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान समता आणि सक्षमीकरण त्यांच्यासाठी एक दिन ठरावा म्हणून शिक्षण विभागाच्या माध्यमातून 2 मार्च 2023 रोजी प्राथमिक शिक्षण विभागात महिलांचा सप्ताह उद्घाटन समारंभ प्रभात फेरी आणि शिक्षणातून महिला सक्षमीकरण आज आपल्या समाजामध्ये नेमके महिला कोणकोणत्या पदावरती कोणकोणत्या प्रतिष्ठित पदावरती जाऊ शकतात हे दाखवून दिलेले आहे. म्हणून या महिला जागतिक महिला दिनानिमित्त आपण विविध उपक्रम घेत येतात. मग हे विविध उपक्रम घेत असताना आपण जर पाहिले गेले मुलांमध्ये कारण जर पाहिले गेले तर महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी जी रोपटं आपल्या या महाराष्ट्रामध्ये रोवलं होतं ते आज खूप मोठं वटवृक्ष झालेलं आहे. काळाची गरज ओळखून शिक्षणाची कमतरता ओळखून शिक्षणामध्ये ओळखून म्हणून आपण वेगवेगळे उपक्रम या सप्ताहानिमित्त आपण आयोजित करत आहोत. त्याच्यानंतर 4 मार्च रोजी आरोग्य विभाग जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत सुद्धा त्यांची तपासणी होणार आहे. तपासणी स्तनाचा कर्करोग अशा वेगवेगळे उपक्रम आपण त्याच्यानंतर आणि महिलांसाठी रक्तदाब तपासणी समुपदेशक त्याच्यानंतर गर्भवती महिलांसाठी काळाची गरज आहे घेतली पाहिजे काळाची असेल तर त्या बाबतीत आपल्याला आरोग्य अधिकारी त्याच्यानंतर क्षयरोग जागरूकता तपासणी याच्यावर सुद्धा आपला
लक्षात घ्या नाही. कधी कधी शाळेत गेल्यानंतर पुढे म्हटल्यानंतर की काय अहो, तुमच्या मुलाला ऐकत नाही, मग तो ऐकत नाही त्यापैकी. पण आता शास्त्राने जो उपक्रम घेतला आहे ताट वाटीचा, म्हणजे मुलांना काय करायचं की आपल्या घरामध्ये आहे, किती सवय किती आहे त्यांची जाणीव करून येते असेल तर इकडे आवाज आपण ताट वाटीचा आवाज केला तर मुलं नेमक्या पद्धतीने ऐकू शकतात का ही ओळखून. तर त्याच्यामध्ये काही दोष असतील तर ते आपण तात्काळ दाखवले तर निश्चित रूपानं ते काय होईल दूर होतील आणि त्याची जी समस्या आहे ती दूर दूर होईल. तो चांगला व्यक्ती घडू शकतो. नसता म्हणजे काय म्हणजे श्रवणामध्ये दोष आहे, श्रवणामध्ये दोष आल्यानंतर पुढच्या गोष्टीला प्रत्येक गोष्टीत दोष येतो. कारण काय जर त्याचं ऐकवच व्यवस्थित जर नसेल तर निश्चित रूपानं तो त्या गोष्टीमध्ये लक्ष देत नाही, तर तो चांगला नागरिक घडू शकणार नाही. म्हणून त्याच्या श्रवणामध्ये दोष कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येते अशा पद्धतीने आरोग्य विभागाचा याच्यामध्ये सहभाग आहे. त्याच्यानंतर 6 मार्चला प्राथमिक शिक्षण विभागाअंतर्गत आरोग्य पोषण, त्याच्यानंतर मासिक पाळी स्वच्छता जागृती, विद्यार्थी सुरक्षा योजना म्हणजे पोक्सो अंतर्गत जो कायदा आहे त्याची माहिती अंतर्गत आहे. त्याच्यानंतर कायदे महिलांचे संबंधित कायदे म्हणजे जर आपण जर पाहिला असेल तर महिलांच्या बाबतीत जनजागृती का आवश्यक आहे, कशासाठी आवश्यक आहे, काळाची गरज ओळखून त्या महिलांच्या बाबतीत दिलेले राज्यांनी किंवा भारतीय राज्यघटनेने जे अधिकार दिले ती त्यांच्यापर्यंत पोहोचावं यासाठी जे काही अधिकार दिले ती काळाची गरज ओळखून का आवश्यक आहे. म्हणून या कार्याविषयी बाबीचा सुद्धा याच्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे बघा घरगुती हिंसा असेल त्याचा प्रतिबंध कसा आहे, शिक्षणाचा हक्क, समानतेचा हक्क, त्याच्यात विविध स्पर्धा, मेहंदी, संगीत, खुर्ची, लिंबू चमचा, आंघोळी असे आपण 6 तारखेला शिक्षण विभागांतर्गत हे कार्यक्रम घेण्यात येणार. 7 मार्चला आरोग्य विभागांतर्गत किशोरी मुली आणि महिलांसाठी पोषणविषयी समुपदेशन करण्यासाठी मार्गदर्शन सुद्धा होणार आहे. त्याच्यानंतर पंतप्रधान योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान वंदना हे त्यांच्या मार्फत पाहिलं गेलं तर आता लाडकी बहीण योजना 55 लाख महिलांची जी काही ई केवायसी न केल्या कारणास्तव त्यातलं ज्ञानच नाही, तर त्याच्यामुळं काय सारी गोष्ट होती एक लिंक होती, त्या लिंकला फक्त साऱ्या गोष्टी आपण त्या पद्धतीने आपण मुलाला जर आपण त्या पद्धतीने सुद्धा शिक्षण जर केलं असतं तर मूळ सुद्धा त्या पद्धतीने भरू शकला असतं, पण ते तिथपर्यंत माहिती नसतं समुपदेशन केलं नाही. त्याच्यामुळे आपण जी काही राज्य शासनाची ही जी योजना आहे त्या योजनेपासून 55 लाख सुद्धा महिला हे म्हणजे बाधित राहिलेले आहेत. पण त्यांना ह्या योजनेचा फायदा कशा पद्धतीने होईल अशा किशोरी मुली व महिलांसाठी पोषण, कृषी समुपदेशन, निरोगी राहण्यासाठी आरोग्य, जन आरोग्य, ई केवायसी, पुन्हा वयोवृद्ध गंभीर आजाराने असलेल्या महिलांसाठी गृहपेटी घरीच आरोग्य सेवा कशी देता येईल यासाठी सुद्धा आरोग्य विभाग विचार करण्यात आहे. त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवा पुरवणाऱ्या महिला कर्मचारी जे आहेत, आशा स्वयंसेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, आरोग्य सेविका आहेत, त्यांच्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र विशेष आरोग्य तपासणी होणार आणि माझं गाव आरोग्य संपूर्ण गाव विशेष अभियान प्रसिद्धी सुद्धा यामध्ये करण्यात येणार आहे. आणि हा माझा ग्रामपंचायत खूप मुख्य कार्यकारी अधिकारी विकास अधिकारी साहेब त्यांच्या मार्फत महिला सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. गावातील विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सार्वजनिक सत्कार करून त्यांचा गुणगौरव सुद्धा करण्यात येणार आहे. यशस्वी महिन्याचा गुणगौरव सुद्धा शिक्षण, शेती, उद्योग, सामाजिक कार्य, क्रीडा इत्यादी क्षेत्रात महिलांची निवड ज्यांची झालेली आहे त्यांना पत्र देऊन महिला सभा आयोजन करण्यात महिलांच्या जर पाहायला गेलं तर आता जर मुली कमी आहे तर ते एकीचं प्रमाण वाढवण्यासाठी काय उपक्रम आपल्याला घेतला आपण काय करायचं त्या दृष्टिकोनातून विचार आपल्याला 8 मार्चला
चर्चासत्र आहे महिला सक्षमीकरण आर्थिक स्वावलंबन उद्योजक विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि उत्पादन प्रदर्शन म्हणजे जे उमेद अंतर्गत जे महिला बचत गट आहेत ती त्यांची बनवलेली जी सांगितली आहे महिलांच्या बाबतीत तर त्यांनी बनवलेली आपण इतरांपर्यंत कशा पद्धतीने करू शकतो कारण त्यांना उपयोगी साधन कशा पद्धतीने मिळू शकतं त्याच्यामध्ये विचार करण्यात आणि त्यांनी ते बनवलेले जे साधन आहेत ते बचत गटाच्या उत्पादनांची प्रदर्शन बाजारपेठ करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात यासाठी सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर समाधी बोलत नाही पण काळाची गरज आहे कारण काय माहिती आहे आपण एखादा फॉर्म जर असेल काळाची गरज आपण सुशिक्षित आहे आणि मला ते भरता येईल पैसे घ्यायचे आपण काय चूक करत नाही किंवा काही चूक आपण शिकले आहोत पण काळाची गरज आहे कारण काय माहिती आपण सुशिक्षित कसं वागायचं आपण त्या पद्धतीने शिक्षणाची भेटी प्रत्येक जण आपण ओळखतो महिला सक्षमीकरण महिलांमध्ये समाधीपण येईल सक्षमीकरण होईल या क्षेत्रातून हा करण्यात आलेला आहे मी या शुभेच्छा देतो आणि काळाची गरज ओळखू प्रत्येक महिलेला सक्षमीकरण प्रत्येक महिलेला आलं पाहिजे प्रत्येक महिलेला